तर आपण सध्या पाहू शकतो युगेंद्र पवार हे आशाताई पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले आहेत। त्यांच्याशी सध्या त्यांच्या चर्चा सुरू आहेत। युगेंद्र पवार यांनी सकाळीच खरं तर काटेवाडीमध्ये जाऊन मतदान केलेलं होतं। त्यानंतर अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते गेल्याचं पाहायला मिळते। दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहेत आणि त्या चर्चेसंदर्भातली आपण ही दृश्य सध्या पाहू शकतोय। बारामती मतदारसंघात आपल्याला खरं तर अटीतटीची लढाई पाहायला मिळणार आहे। युगेंद्र पवार आणि अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यावेळची ही दृश्य। दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो अजित पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला होता। सहपत्नक जाळून त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता। त्यावेळची ही दृश्य। दोघाही नेत्यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सध्या आपण ही एका दृश्यांमधून पाहू शकतो युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले होते। त्यावेळची ही दृश्य आपण पाहू शकतोय। बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या निवडणुकीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। चुरशीची अशी लढत आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळेल। युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या आईचे आशीर्वाद घेतले आणि त्यावेळची आपण ही दृश्य पाहू शकतोय। खरं तर पहाटेच युगेंद्र पवार यांनी जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला होता। बारामतीतल्या काटेवाडीत जाऊन त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला होता। त्यानंतर ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या आईचे आशीर्वाद घेतले आणि त्यावेळची ही दृश्य। आपल्या आजीचे आशीर्वाद घेण्यासाठी युगेंद्र पवार हे मतदान करून झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहू शकतोय। Thank you.